10वी-12वी विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च 2024 चे नंबर हे सर मिसळ पद्धतीने येणार असल्याचं प्रतिपादन मंडल अध्यक्ष मंजुषा मिस्कर यांनी केलंय। फेब्रुवारी-मार्च 2024 पासून इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे नंबर 3 किलोमीटर परिसरातील विविध केंद्रांमध्ये सरमिसळ पद्धतीने येणार असल्याचं प्रतिपादन पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्रीमती मंजुषा मिस्कर यांनी मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत बोलताना सांगितलं। सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक हेरिटेज मंगल कार्यालय येथे बोलावण्यात आली होती। या प्रसंगी मंजुषा मिस्कर बोलत होत्या। व्यासपीठावर सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, विभागीय मंडळाच्या सहसचिव मीनाक्षी राऊत, सहाय्यक सहसचिव वैशाली काळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, गटशिक्षणाधिकारी नागण सुरे, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, स्वाती स्वामी आदी उपस्थित होते। विद्यार्थ्यांचे नंबर 3 किलोमीटर अंतरावरील कोणकोणत्या शाळेत येऊ शकतात याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात यावी असं मिस्कर यांनी सांगितलं। मीनाक्षी राऊत आणि वैशाली काळे यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या नावातील दुरुस्ती आणि प्री लिस्ट हे वेळीच द्यावी। त्याचबरोबर यावर्षीपासून अंतर्गत आणि प्रात्यक्षिकांचे मार्क ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार असल्याचं सांगितलं। कला, क्रीडा आदी विषयक मार्ग दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत बोर्डात पोहोच करावे असंही श्रीमती राऊत यांनी सांगितलं। या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी विद्यार्थ्यांच्या नावातील दुरुस्ती करत असताना 1 नंबर रजिस्टर बोर्डामध्ये न मागवणं, पेपर तपासणीचं मानधन, पर्यवेक्षक मानधन वेळच्या वेळी मिळावं अशा मागण्या केल्या। याचबरोबर मुख्याध्यापकांच्या अडचणी त्यांनी मांडल्या। शाळा आणि मुख्याध्यापकांच्या अडचणी निश्चितपणे सोडवल्या जातील, त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असं मिस्कर यांनी सांगितलं। उच्च माध्यमिकच्या शिक्षकांचे शालार्थ आयडी अतिशय सकारात्मकपणे, पारदर्शकपणे श्रीमती मंजुषा मिस्कर यांनी दिल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकामध्ये शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत 1 नंबरला यावा या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलं। या सहविचार सभेसाठी जिल्ह्यातील जवळपास 1200 ते 1300 मुख्याध्यापक आणि प्राचार्य उपस्थित होते।